यंत्रणेच्या माध्यमातून वर्षभरासाठी काही गरजा जिल्हा नियोजनकडे दिल्या जातात आणि जिल्हा नियोजनची कल्पनाच अशी आहे की राज्याचं बजेट जे असेल ते मोठमोठ्या विषयासाठी असेल. तसं आता टेंभू आणि म्हैसाळची आपण ॲडिशनल विस्तारीकरण जे केलं, ज्यातून थेट जतपर्यंत पाणी गेलं, पुढे मंगळवेढ्यापर्यंत गेलं, सांगोल्यापर्यंत गेलं, तर 2000 कोटी रुपये लागणार होते. ते राज्याच्या योजनेत येतील, पण त्या जिल्ह्यामधल्या प्राथमिक शाळांची दुरुस्ती, त्या जिल्ह्याच्या पोलीस डिपार्टमेंटच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे घरं नीट करून घेणं, एकूणच कायदा सुव्यवस्थेसाठी वाहनं फार आवश्यक, असे सगळे खर्च हे जिल्हा नियोजनमध्ये येतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाने वर्षभर काही रिक्वायरमेंट, काही गरजा, काही मागण्या केल्या होत्या, त्या जिल्हा नियोजनमधून पूर्ण करता आल्या आणि एकूण 7 गोष्टी 4,36,00,000 त्याची किंमत होते. त्याच्या आधी दोघांनी वाचल्यामुळे मी वाचण्यात वेळ घालत नाही. त्या 7 गोष्टी करण्याचा निर्णय झाला आणि त्याची पायाभरणी आता झाली. नवीन टेक्नॉलॉजीने कॉन्ट्रॅक्टरना माझं असं सांगणं आहे की खरं म्हणजे एखादी 14 मजली इमारत सुद्धा 9 महिन्यात बांधतायत. मी पीडब्ल्यूडी मिनिस्टर होतो, ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता साईटवर भिंती तयार करणं आणि आणून फक्त फिट करणं, या टेक्नॉलॉजीने बांद्र्याला जे एक 100 एकरचं बांद्र्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी आपलं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 5,000 सरकारी नोकरदारांची तात्पुरती घरं, म्हणजे सर्व्हिसमध्ये असेपर्यंतची घरं जी होती, तर त्याला शिफ्ट करून एका बाजूला आपल्याला ते 100 एकर मोकळं करून घेऊन तिथे हायकोर्ट करायचं होतं. झालं, हायकोर्टाचं आता डिझाईन पूर्ण झाल्याने सुरू झालं. तर त्यासाठी 9 त्या भागामध्ये उंचीला मर्यादा आहेत, कारण जवळ एअरपोर्ट आहे. 9 13 मजली टॉवर 9 आपण एका वर्षात उभे केले आणि या सगळ्यांना तिकडे शिफ्ट केलं आणि त्या शिफ्टिंग नंतर आता सगळे जुने क्वार्टर्स पाडून तिथे 30 एकरामध्ये हायकोर्ट होईल आणि सगळ्या जजेसचे बंगले होतील. सांगण्याचा मुद्दा असा की कॉन्ट्रॅक्टरने आता 2-2, 3-3 वर्ष कामासाठी येण्याची काही आवश्यकता नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने कामं देताना आम्ही आता पुढे ताकीद देणार आहोत की तुम्ही वेळेत कामं नाही पूर्ण केली, चांगली कामं करायलाच लागतील, पण वेळेत नाही पूर्ण केली तर तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, तुम्हाला दंड करू. कारण खूप विकासासाठी पैसे येत आहेत आणि ते जर वेळेत युटिलाइज झाले नाही, वेळेत उपयोगात आले तर त्याचा काही फार उपयोग होणार नाही. आणि त्यामुळे ही 7 कामं ही पायाभरणी झाली आणि 9 महिन्यात 10 महिन्यात पूर्ण होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांचा सातत्याने हा प्रयत्न चाललेला आहे की काही क्षेत्रामध्ये कंजूसी करायची नाही. त्यातलं कायदा सुव्यवस्था नीट ठेवायची असेल तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंटवर पैसे खर्च करताना कंजूसी करून चालणार नाही असं त्यांचं म्हणणं असतं. त्यातूनच आता कोल्हापूरसारख्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 8 मजली का 9 मजली पोलिसांच्या निवासाची इमारत पूर्ण झाली आणि आता सगळ्याच ठिकाणी त्यांनी हा आग्रह धरलेला की ज्या ज्या ठिकाणी आपल्या जागा आहेत त्या ठिकाणी आपण सगळा FSI वापरून पोलिसांची घरं चांगली गेली पाहिजे. तर हे जसं काम करणाऱ्या माणसाचं मनस्वास्थ्य नीट राहायचं असेल त्याला घर चांगलं पाहिजे. संध्याकाळी तो थकून बघून घरी येतो आणि बायको म्हणते की नळाला पाणी नाही आणि पावसाळ्यात वरून पाणी गळत आहे, तर त्याची पण मनस्थिती चांगली राहत नाही. त्यामुळे क्वार्टर आहेत ते नीट करून घ्या, नवीन क्वार्टर बांधा, वाहनं नवीन उपलब्ध करून घ्या, तसं टेक्नॉलॉजी यांना उपलब्ध करून घ्या. मी आपलं अभिनंदन करतो की गुन्हा घडू नये म्हणून आपण एक कायद्याचा धाक निर्माण केला पाहिजे, पण गुन्हा घडल्यानंतर 24 तासात तुम्ही ते गुन्हेगार शोधता. त्याचं कारण खूप हाय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय, तर ती टेक्नॉलॉजी वापरायला पैसे लागतात, तर ते पैसे उपलब्ध करून देण्यामध्ये आम्ही कंजूसी करण्याचं कारण नाही. आत्ताच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी घोषित झालेले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी सगळ्या प्रायव्हेट संस्थांनी लावलेले CC आणि गव्हर्नमेंटने लावलेले CC या सगळ्याचं एक कंबाईंड नेटवर्क आपण करतो. त्याच्यामुळे एखाद्या अपार्टमेंटच्या एखाद्या फ्लोअरवर जरी घटना घडली तर ती पोलीस हेडक्वार्टरला दिसेल. त्याचं कारणच असं की 2 कारणाने माणसं नीट राहतात. एक तर सत्संगतीमुळे राहतात, सद्विचारामुळे राहतात आणि धाकाने राहतात. त्याच्यातल्या धाकाने नीट राहणारा वर्ग हा मोठा आहे की त्याला धाक वाटला पाहिजे की अरे भाऊ काही गडबड केली तर ती CC मध्ये येते,
24 तासामध्ये आपल्याला अटक होते आणि चार्जशीट तयार होते. पूर्वी चार्जशीट तयार व्हायला वेळ लागायचा, निकाल लागायला वेळ लागायचा. आता सगळ्याचे नियम झाले, ते आता मी इथे सांगत नाही. मी पुन्हा एकदा पोलीस डिपार्टमेंटला जी रिक्वायरमेंट असेल ती नवीन वर्षाचा निधी पण आता 1 एप्रिलनंतर येईल, त्यात आणखीन काही गोष्टी लागल्या तर त्या आपण पूर्ण करू. पण दुसऱ्या बाजूने रिझल्ट पण चांगले मिळाले पाहिजेत. थोडंसं असं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही की काय. मला हे मान्य आहे की अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अलर्ट आहात, होऊ नये म्हणून प्रयत्न करतात, झाल्यानंतर पकडता आहात, चार्जशीट लवकर सबमिट करत आहात, लवकर निकाल लागेल असं बघता आहात, त्यातून दहशत निर्माण होईल किंवा पूर्वीसारखं राहिलं नाही, आपल्याला लगेचच शिक्षा होईल, हे तुमच्या प्रयत्न चाललंय, मला मान्य आहे. पण यात आणखीन काय करता येईल, तुम्हाला जे लागेल ते द्यायला आम्ही तयार आहोत ना. आणखीन काय लागेल, जसं आता ब्लॅक स्पॉटचा विषय आलेला आहे. आज व्यासपीठावर कमिशनर महोदय आहेत आपले महानगरपालिकेचे, त्यांनी पण आपल्याला सगळ्यांसाठी ही तयारी दर्शवली की आपण महानगरपालिकेच्या निधीमधून पण खर्च करू, काही नियोजनमधून देऊ. पण सगळ्या ब्लॅक स्पॉटला एकदा त्याला ब्लॅक स्पॉट का म्हटलं जातं, तो अंधारा एकच नाही, तो अडचणीचा आहे. पण तिथलं सगळं अतिक्रमण काढता येईल का, ते सगळं मोकळं करता येईल का, तिथे लाईट्स लावता येईल का, तिथे सीसी लावता येतील का, आणि सगळ्यात म्हणजे गस्त घालता येईल का. निर्भयाचा निर्णय काहीतरी 14-15 झाला, ज्यावेळेला IG होते विश्वास नांगरे पाटील, आणि मी कोल्हापूरचाही पालकमंत्री होतो, सांगलीचा पालकमंत्री होतो. त्यावेळेला निर्भयाचा जन्म झाला आणि निर्भयाला आपण मोठ्या प्रमाणात वाहनं द्यायला लागलो. आणि त्यांना म्हटलं की फक्त कॉलेजवर तुमचं ग्राउंड होते, काय हे सगळे बिंडे काही विषय नसतो. पोलिसांच्या वर्दीला आजही भला गुंड घाबरतो. तुम्ही ती तुमच्या गाड्या फिरण्यातून दहशत निर्माण करा आणि त्यामुळे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू. पण आपणही जरा थोडं कडक वातावरण ठेवलं पाहिजे. हेही आपल्याला सांगतो की काळ बदललेला आहे आणि त्यामुळे पूर्वीची जी होती सिस्टीम किंवा आम्ही एखाद्याला फेवर केलं तर कोण बघताय, तर ते सगळं बघितलं जातं. या अधिवेशनात किमान 20 जण सस्पेंड झालेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. ते पूर्वीसारखे काय राहिलेलं नाही की कोण बघताय ते कोण बघताय, सगळं बघतायत. CCTV बघतोय, काही एजन्सीज लावल्या आहेत. त्यामुळे अतिशय चांगला परफॉर्मन्स आपण ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो.